Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर पदार्थ विज्ञान फर्स्ट. आता आपल्याला जर समजा खरंच पदार्थ विज्ञान पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमचे जे माइंडमध्ये वेगवेगळे थॉट्स आहेत याबद्दले जे शंका आहेत ते सर्व क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर हे लास्टपर्यंत बघा. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये खूप सारे मुलं कन्फ्युजन होतात आणि यामध्ये काही स्पेसिफिक चॅप्टर आहेत जे की फिक्स SQ आणि LQ होतात. तर यामध्ये तुम्ही पहिलं चॅप्टर करायचं आहे ते म्हणजे आयुर्वेद निरूपण. आयुर्वेद निरूपण जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला आयुचे डेफिनेशन, आयुचे स्वरूप, आयुचे जे प्रकार सांगितलेले आहेत आणि आयुचं जे प्रयोजन आहे हेच प्रश्न येतात. आणि याच्यावरच एक फिक्स SQ येते किंवा LQ येते. त्याच्यानंतर नेक्स्ट हे चॅप्टर केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर वळायचं आहे ते म्हणजे पदार्थ अँड दर्शन निरूपण. पदार्थ म्हणजे काय, पदार्थाचे लक्षणं म्हणजे काय, त्याच्यानंतर दर्शन म्हणजे काय, दर्शनचे प्रकार किती येतं, दर्शनचे लक्षणं कसे येतं, त्याच्यानंतर वेगवेगळे 9 फिलॉसॉफी जे तत्त्व त्यांनी मांडलेले तर त्यामध्ये जे 9 दर्शनाचे प्रकार जे त्यांनी सांगितलेले सांख्य, वैशेषिक, त्याच्यानंतर जैन, बौद्ध, ते मीमांस, त्याच्यानंतर वेगवेगळे असे प्रकारचे 9 त्यांनी दर्शन सांगितलेले आहेत आणि ते दर्शन तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये बघायचे. आणि एक फिक्स फर्स्ट LQ म्हणून याच्यातूनच विचारतात. तर हे चॅप्टर तुम्हाला अजिबात सोडायचं नाही आणि हे चॅप्टर मोस्टली फिक्स येतात आणि याच्यामधले एक दर्शन फिक्स येतो. तर सांख्य दर्शन असेल, न्याय असेल, वैशेषिक असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे दर्शन आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्ही जर समजा RGUचे जे युनिव्हर्सिटीचे जे पेपर चालू होते आता मागं तर त्यामध्ये मी गेस्ट पेपर काढले होते आणि ते गेस्ट पेपर 100% जसंच तसंच आपल्या गेस्ट पेपरमधून आलेले आहेत आणि ते 100% आल्यामुळं ज्यांनी गेस्ट पेपर घेतले होते त्यांचा नक्कीच फायदा झाला होता फॉर पदार्थ विज्ञान फर्स्ट अँड फॉर पदार्थ विज्ञान सेकंडला. तर तुम्ही पण नक्कीच फायदा घ्या आणि गेस्ट पेपरचा फायदा घ्या. त्याच्यानंतर समोर जर बघितलं मित्रांनो तर हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही केले आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ दर्शन निरूपण तर तुमचे 25 मार्क्स हे कुठंच जात नाही आणि 25 मार्क्स म्हणजे एक LQ फिक्स होते आणि त्यासोबतच तुमचं 2 SQ फिक्स होतात आणि 5 MCQ होतात. अशा पद्धतीने हे तुमचे 25 मार्क्स डिवाईड केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला वळायचं ते म्हणजे द्रव्यविज्ञान. आता द्रव्यविज्ञान जर बघितलं मित्रांनो तर सर खूपच मोठा आहे द्रव्यविज्ञान आहे. द्रव्यमध्ये काय नाही बघा मित्रांनो. द्रव्यामध्ये तुम्हाला सांगतो मी द्रव्याचे लक्षण आहेत, द्रव्याचे प्रकार आहेत आणि द्रव्याचे डेफिनेशन एवढं केलं. त्यामध्ये तुम्हाला जे तैत्तिरीय उपनिषदद्वारे जे त्यांनी डेफिनेशन केलेली त्याच्यानंतर तर्कसंग्रहानुसार त्यामध्ये तुम्हाला जे पंचमहाभूताचे प्रकार केलेले आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये बघतात. तर यामध्ये तुम्हाला आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूत येतात आणि हेच तुम्हाला फिक्स LQमध्ये विचारतात. यांचे तुम्हाला जे पेपरमध्ये विचारतात त्यांची उत्पत्ती, त्यांचे गुण, कर्म, त्यांचे प्रकार जे आहेत ते जसंच तसं पेपरमध्ये लिहावं लागते. तर त्यामधलं कोणतं महाभूत येईल ते पण तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच गेस्ट पेपर घ्या. ठीक आहे. तर यामध्ये बघितलं मित्रांनो तर द्रव्यविज्ञानामध्ये एवढंच नाही, अजून खूप सारे आहेत. जसे की त्यामध्ये तुम्हाला दिशा म्हणजे काय, दिशाचे प्रकार आणि दिशाचे लक्षणं, आयुर्वेदामध्ये त्यांचे महत्त्व हे सांगितलेले. त्याच पद्धतीनं काल म्हणजे काय, कालाचे लक्षणं म्हणजे काय, कालाचे प्रकार किती आणि आयुर्वेदामध्ये त्याचे महत्त्व सांगितलेले. तशाच पद्धतीनं आत्मा म्हणजे काय, आत्माचे लक्षणं, आत्माचे प्रकार आणि आयुर्वेदामध्ये आत्माचे जे महत्त्व सांगितलेले आहेत ते त्यामध्ये SQ येतात. तर आत्मा, दिशा आणि काल आणि एक चौथा SQ येते ते म्हणजे मन. मन म्हणजे काय, मनाचे विषय कोणते, मनाचे कर्म कोणते आणि मनाचे लक्षणं कोणते हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आणि ते जर प्रिपेअर केले तर तुमचे 2 SQ कन्फर्म होतात प्लस त्यासोबतच तुमचा एक LQ कन्फर्म होते. अशा पद्धतीने हे एकटा चॅप्टर आहे जे की 20 मार्क तुम्हाला देते आणि तशाच रीतीने ते प्रिपेअर करा. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला कळायचे ते म्हणजे गुणविज्ञान. गुण जर बघितलं मित्रांनो तर गुणाची व्याख्या, गुण्यते आमतंत्रे इति गुण. श्लोक पाठ करायचा. श्लोक ज्यांना होते मित्रांनो त्यांनी अवश्य श्लोक पेपरमध्ये लिहा, कारण की श्लोक जर लिहिले तर तुमचा 1 मार्क डायरेक्ट मिळतो तुम्हाला. तर श्लोक लिहिल्याच्यानंतर त्यांची व्याख्या लिहायची, लक्षणं लिहायची आणि त्यामध्ये ते
गुरुवादी विचारलेले, परादी विचारलेले, आध्यात्मिक विचारलेले की सार्थ विचारलेले, त्यानुसार तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचं. ठीक आहे. हे एक तुमचं थर्ड LQ म्हणून डिनोट करते. हे किंवा कर्म, पण मोस्टली गुणवरच LQ विचारतात, कर्मवर SQ येते, 2 SQ. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गुण विज्ञान हे चॅप्टर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचे ते म्हणजे कर्म विज्ञान. कर्म म्हणजे काय, कर्माचे लक्षणं काय आणि आयुर्वेदामध्ये त्यांचे महत्त्व काय, हे तुम्हाला कर्माचं बद्दल माहिती करायचे आणि 2 SQ कन्फर्म करायचे. तर आता हे 3 चॅप्टरचं जर कॉम्बिनेशन जर केलं मित्रांनो, तर द्रव्य याचा 1 SQ आणि 1 LQ 20 मार्क, गुणविज्ञानीय याचा 1 LQ 30 मार्क आणि याचे 2 SQ कर्मविज्ञानीय, तर 1 SQ किंवा 3 MCQ असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे तिन्ही जर चॅप्टर तुम्ही चांगल्या रीतीने प्रिपेअर केले ना मित्रांनो, तर तुमचे 48 मार्क्स हे कुठंच जात नाही आणि तुम्ही हे इतक्यामध्येच तुम्ही पासिंग क्रायटेरिया पूर्ण केलेलं आहे. तुम्ही जर समजा आयुर्वेद निरूपण, पदार्थ आणि दर्शन निरूपण, द्रव्यविज्ञानीय, गुणविज्ञानीय, कर्मविज्ञानीय हे तिन्ही जर समजा 4-5 जर समजा तुम्ही हे चॅप्टर्स केले, तर तुमचे 48 + 25 बघा मित्रांनो, हे तुमचे या 5 चॅप्टरमध्येच 73 मार्क हे फिक्स होतात आणि तशा रीतीने तुम्हाला पासिंगसाठी फक्त 50 पाहिजे. तर हे जास्तीचे आहेत, आहे की नाही. जास्त कोणाला पाहिजे, जे टॉपर्स लोक असतात, आहे की नाही. मग हे फिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये एवढे त्यांनी सांगितलेले. आता याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे सामान्य विज्ञानीय आणि विशेष विज्ञानीय. आता सामान्य म्हणजे काय, सामान्याची व्याख्या, त्याच्यानंतर त्यांची लक्षणं आणि आयुर्वेदामध्ये महत्त्व, त्यांचे प्रकार जे सांगितलेले ते. त्याच्यानंतर याच्यावर SQ येते. त्याच्यानंतर विशेष विज्ञानीय. हे विशेष म्हणजे काय, विशेषाचे लक्षण म्हणजे काय, विशेषाचे प्रकार आणि आयुर्वेदामध्ये त्यांचे महत्त्व हे फिक्स येतात. यांच्यावर 1 SQ जर आला तर सेपरेट येईल, नाही तर मग दोन्ही मिळून एक फिक्स LQ येईल आणि ते तुमचा 4th LQ डिनोट करते आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला 10 मार्क देतात. सामान्य विज्ञानीय आणि विशेष विज्ञानीय. त्याच्यानंतर समोरचं चॅप्टर आहे ते म्हणजे समवाय विज्ञानीय. समवाय विज्ञानीय याचे समवाय म्हणजे काय, समवायाचे लक्षणं काय, समवायाचे प्रकार काय, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि लास्ट चॅप्टर आहे ते म्हणजे अभाव विज्ञानीय आणि हे पण तुम्हाला फिक्स SQ देतात. हे समवाय विज्ञानीय पण फिक्स SQ आहे आणि हे पण फिक्स SQ आहे. अभाव विज्ञानीय. आता अभाव विज्ञानीय जर बघितलं मित्रांनो, तर अभाव म्हणजे काय, अभावाचे प्रकार आणि अभावाचे लक्षणं, त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये त्याचे महत्त्व. अशा रीतीने हे जर 4ही चॅप्टर तुम्ही जर प्रिपेअर केले, तर सामान्य विज्ञानी आणि विशेष विज्ञानी हे फिक्स LQ येतात. तर याच्यामध्ये हे 10 मार्क आणि याच्यावर 1 SQ हे 20 मार्क आणि याचे अजून समजा इकडे 1 LQ आलं तर इकडे 5 मार्क येतात, असं लक्षात ठेवायचं. आणि हे 7 मार्क हे MCQ मध्ये येतात. तर अशा पद्धतीने हे टोटल तुमचं 100 मार्काचा क्रायटेरिया होता आणि हे अशा रीतीने जर तुम्ही प्रिपेअर केलं तर ते व्यवस्थित तुमचे पासिंगचा क्रायटेरिया पूर्ण होऊन जातो. आता हे बघा मित्रांनो, खूप मुलं यांच्यामध्येच गोंधळतात. आता बघा कसं असतं ना मित्रांनो, आता जसं आपण आपल्या खास व्यक्तीबरोबर जर समजा आपण एफर्टच दिले नाही, जसे की आपण जर समजा त्याच्या डोळ्यात डोळं घालून बघणं, आपण त्याच्याकडे ती आपल्याकडे बघून हसायली पण आपण त्याच्याकडे बघणं, किंवा आपण त्याच्याकडे बघायलो ती दुसऱ्याकडे बघायली, आहे की नाही. मग ते एफर्ट्स मॅटर नाही करत, आहे की नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स द्यावे लागतात. एफर्ट्स कसे सर, तर त्याच्यासोबत गप्पा मारायच्या, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावं लागते. त्याच्यासोबत जर तुम्ही टाईम स्पेंड जास्त केला तर ते तुमचं ॲटोमॅटिकली त्याच्यावर इम्प्रेस होईल आणि मग समोरचं मग मी नाही सांगू शकत, आहे की नाही. मग तशाच रीतीने इकडे अभ्यासाचं पण तसंच आहे मित्रांनो. अभ्यासामध्ये पण तुम्ही जर समजा टाईम स्पेंड केला, अभ्यासामध्ये जर समजा तुम्ही तशा रीतीने वेळ प्रिपेअर केलं, तसं जर दृढ निश्चय ठरविला तर ते नक्कीच त्याचं यश मिळते. आणि त्यामुळं तशा बाबतीकडे लक्ष द्या, थोडं बी सिरियस राहा अभ्यासाबद्दल, आहे की नाही. त्याच्यानंतर या फेजमध्ये तुम्हाला ही जे मी गॅरंटीड पासिंग सिरीज चालू केलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेली असेल आणि नीट तुम्ही तशाच रीतीने अभ्यास करा, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता या व्हिडिओमध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा आणि आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस पेपरचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा. ते लो बजेटमध्ये आहे आणि ते तुम्हाला लो बजेटमध्ये असल्यामुळं MHSच्या विद्यार्थ्यांना 100% मोर दॅन 80% क्वेश्चन्स तर येतील त्याच्यामधले क्वेश्चन्स. तर हे नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा असं मी आशा बाळगतो. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, फॉलो करा आणि पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. तर अजून कोणता नेक्स्ट सब्जेक्टवर बनवायचं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच.